हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवडे, लठ्ठी एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानाजी हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 8वी विज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 6 कॉम्पोजिशन ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याचे संघटन यामधील तिसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्यामध्ये स्टडी ऑफ कंपाऊंड्स म्हणजे आपण संयुगांचा अभ्यास करणार आहोत. तर ही संयुग कशी असतात, त्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते, संयुग म्हणजे नेमकं काय, याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. लेट अस अंडरस्टँड कंपाऊंड्स. While studying matter, we have seen that element is a type of matter having the simplest composition. मूलद्रव्य अशा प्रकारचं द्रव्य आहे की जे अतिशय साधी सोपी संरचना किंवा संघटन दाखवतं, की ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व अणु एकसारख्या प्रकारचे असतात. द इन्स्पेक्शन ऑफ द कॉम्पोजिशन ऑफ द टाइप्स compound and mixture, it is learned that they are formed from 2 or more units. तर कंपाऊंड आणि इलेमेंट्स यांच्या कॉम्पोजिशनचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात येतं की इलेमेंटमध्ये सर्वच्या सर्व अणु एकसारखे असतात आणि कंपाऊंड्समध्ये मात्र वेगवेगळे अणु एकत्र येतात, त्यांच्यामध्ये बंध निर्माण होतात आणि त्यांच्यापासून तो पदार्थ तयार होतो. आता आणखी या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहूयात आपण काय सांगितलंय. टेक 2 इव्हॅपोरेटिंग डिशेस. 2 इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायला सांगितले, चायना डिश घ्यायला सांगितलेले. टेक 7 ग्रॅम ऑफ आयर्न फायलिंग्स इन फर्स्ट डिश अँड 4 ग्रॅम ऑफ सल्फर इन सेकंड. टेक ए हॉर्स शू मॅग्नेट नियर दी मॅटर इन बोथ दी डिशेस अँड ऑब्झर्व. म्हणजे हॉर्स शू शेप मॅग्नेट जो आहे हा या दोन्ही डिशमध्ये फिरवायचा आहे. Transfer the entire iron filings from the first dish to the second. Stir it with the glass rod and observe by taking the horseshoe magnet near the matter. Also observe the color of the matter. Record all the observations in the following table. म्हणजे या ठिकाणी 2 इव्हॅपोरेटिंग डिश घेऊन एकामध्ये आयर्न फायलिंग्स घ्यायचे, त्याच्यावर हॉर्सशू मॅग्नेट फिरवायचा आहे. तो हॉर्सशू मॅग्नेट फिरवल्यानंतर आपल्याला साहजिक आहे आयर्न फायलिंग्स विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द हॉर्सशू मॅग्नेट बिकॉज द मॅग्नेट विल अट्रॅक्ट द आयर्न फायलिंग्स. मॅग्नेट म्हणजे चुंबक लोहकिसांना आपल्याकडे खेचून घेतील, बट इट विल नॉट अट्रॅक्ट द सल्फर टुवर्ड्स इट सेल्फ. ओके, नाव when the iron filings are added into the evaporating dish in which the sulfur is present and it is properly stirred, then also the iron filings will get attracted towards the horseshoe magnet. म्हणजे तिथं सुद्धा लोहकीस हे लोहचुंबकाकडे आकर्षित होतील. बट when this evaporating dish with sulfur and iron filings together is heated, then a black colored mass will be formed. इथं लोहकीस आणि सल्फर हे 2 चमकणारे लोहकीस आणि पिवळ्या रंगाचा गंधक हे या ठिकाणी असणार आहेत. इथं कलर कसा असेल हे आपणच थोडंसं विचार करून ठरवा. चमकणारे लोहकीस आणि पिवळं गंधक त्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. आणि इथं त्याचा ब्लॅक कलर्ड मास तयार होईल. इफेक्ट ऑफ हॉर्सशू मॅग्नेट. हिअर दी आयर्न फायलिंग्स विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी हॉर्सशू मॅग्नेट, बट हिअर in this case now the horseshoe magnet cannot attract the iron filings towards itself because a totally new substance is formed now. आता तो कोणता तयार झाला तर त्या ठिकाणी आयर्न सल्फाइड तयार होतो आणि तो आयर्न सल्फाइड जो काही आहे त्याचे प्रॉपर्टीज वेगळे आहेत आणि त्यामुळं तिथं नवीनच एक कंपाऊंड तयार झालेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. नाव molecular formula and valency. There is a definite proportion of the constituent elements in a compound. एखाद्या संयुगामध्ये जी घटक इलेमेंट्स असतील, घटक मूलद्रव्ये असतील, त्यांचं प्रमाण निश्चित ठरलेलं असणार आहे. Certain number of atoms of the constituent elements are joined to each other in a molecule of a compound. Molecular formula indicates the number of atoms ऑफ ईच ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. म्हणजे त्याच्यामध्ये त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये असणारी जी काही अणू असतील ह्या अणूंची संख्या
किती असणार आहे हे त्याच्यातून आपण सांगू शकतो. A molecular formula includes the information regarding the symbols of all the constituent elements and their respective number as subscripts. म्हणजे एखाद्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये मूलद्रव्यांचे जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स आणि त्या सिम्बॉलच्या खाली उजव्या बाजूला पायामध्ये खाली जी त्यांची संख्या लिहिलेली असेल ती संख्या त्या अणूंची संख्या दाखवते आणि तो सबस्क्रिप्ट फॉर्ममध्ये खाली पायामध्ये ठेवायचा असतो. आता या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये काय सांगितले पहा. Molecular formulae of some compounds are given in the following table. Use these to fill in the gaps in the table. Name of the compounds are given. Molecular formulae are given. Constituent elements are given in first and in others we have to write down. And number of atoms of constituent elements are to be written. Okay. Now, in case of water, पाण्याचं रेणुसूत्र आहे H2O. Constituent elements are H and O. Number of atoms of H is 2. Number of atoms of oxygen is 1. This is the meaning of this molecular formula. In hydrogen chloride, that means in hydrogen chloride gas, molecular formula is HCl. Number of H atoms is 1. Number of Cl atoms, that is chlorine atoms, is 1. Methane, that is its molecular formula is CH4. Number of carbon atoms is 1. Number of hydrogen atoms is 4. Magnesium chloride, molecular formula is MgCl2. Number of magnesium atoms is 1 and number of chlorine atoms is 2. This is to be written in this table. आता मित्रांनो आणखी थोडंसं आपण पुढे जाऊ. Molecular formulae are given. Constituent elements are also given here. Valency of H is represented here. It is 1. That is represented already here. Number of bonds formed by X with H. हायड्रोजन बरोबर X नी किती बॉन्ड तयार केलेले आहेत ते या ठिकाणी लिहायचे. X म्हणजे दुसरं इलेमेंट असेल की ते कोणतं ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. व्हॅलन्सी ऑफ X आता ठरवायचे आपण. पाहूयात एक दोन उदाहरण आपण पाहू म्हणजे पुढे लक्षात येईल. HCl. Two constituents are H and Cl. Here Cl is the X, unknown element X. Okay. Valency of hydrogen is 1. Number of bonds formed by X with H is 1. Therefore, the molecular formula HCl. Therefore, valency of X is also 1. Now, next is H2O. Constituents are H and O. Here, O will act as X. Now, here, valency of hydrogen is 1. But here, two bonds are formed by this O. That is to be written here. And therefore, valency of this O is 2. Okay. Now next is H2S. One constituent is H, another is S. Valency of hydrogen is 1, but this sulfur produces 2 bonds. Therefore, we have to write down 2 in this place. And valency of X is again 2. Okay. Now next, in case of ammonia, that means in NH3, one component is H and another is N. N forms 3 bonds with hydrogen. Therefore, we have to write down 3 at this place. And here, valency of nitrogen is again 3. Then HBr. One constituent is H, another constituent is Br. Again, valency of hydrogen is 1. Here, one bond is formed with hydrogen. Therefore, valency of Br is 1. Next is Hi. One constituent is H, another constituent is I.
Number of bonds formed by I with H is 1. Therefore, valency of I, that is iodine, is 1. NaH. One constituent is H, another is Na. Hydrogen has valency 1. Here, bonds formed by Na with H is 1. Therefore, valency of sodium is 1. In case of this methane, now one constituent is H, another is C. C, that is carbon, forms 4 bonds with hydrogen. Therefore, valency of carbon is 4. आता मित्रांनो, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन या पद्धतीनं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करता येतो याच्याबद्दल चर्चा करू. स्टेप नंबर 1. एखाद्या ज्या पदार्थाचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे त्यांचे सिम्बॉल्स पहिल्यांदा एकत्र घेऊया आणि मग त्यांच्या व्हॅलन्सीचा आपण विचार करूया. स्टेप नंबर 1. टू राईट दी सिम्बॉल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. पहिली स्टेप अशी आहे की त्यांचे सिम्बॉल्स लिहायचे. स्टेप नंबर 2. वी हॅव टू राईट डाऊन दी व्हॅलन्सी ऑफ दी इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट बिलो दी रिस्पेक्टिव्ह एलिमेंट. प्रत्येकाचे त्यांचे व्हॅलन्सीज त्यांच्या खाली लिहायचे आहेत. स्टेप नंबर 3. वी हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय दी एलिमेंट्स विथ दी व्हॅलन्सीज ऑफ अदर एलिमेंट्स. म्हणजे कार्बनला ऑक्सिजनची जी व्हॅलन्सी आहे 2 यांनी गुणायचं आहे आणि ऑक्सिजनला कार्बनची जी व्हॅलन्सी आहे 4 त्यांनी गुणायचं आहे. आणि मग अशा प्रकारचा गुणाकार केल्यानंतर ते मल्टिप्लिकेशन, तो गुणाकार आपण पुढं या पद्धतीनं मांडायचा आहे. Step number 4. Write the formula of the compound obtained by the cross multiplication. We will get C2O4. Now, step number 5 will be to write the final molecular formula of the compound. The number of constituent atoms in the final molecular formula should be the smallest possible whole numbers. म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचे. For getting this, divide the formula obtained in step number 4 by a suitable number. आणि त्याला संक्षिप्त रूप देण्यासाठी त्या संख्यांना पूर्ण भाग जाईल अशानं भागायचं आहे. असं जर भागाकार केला तर आपल्याला फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो. दॅट मीन्स these two numbers are divided by 2, then we will get the molecular formula CO2. That means 1 atom of carbon and 2 atoms of oxygen will be there in the compound carbon dioxide. Now elements are given, valencies are given, and from this we have to derive the molecular formula of the corresponding compound. Okay, C has valency 4, H has valency 1. We have to exchange these valencies to each others. That means cross multiplication is to be performed, and then we will get CH4 here. Here N has valency 3, H has valency 1. Again, their molecular formula will be NH3. Here, valency of Fe is 2, valency of S is 2. Cross multiplication is to be performed, and also we have to get list whole number. Therefore, FES. Okay, and then C has valency 4, O has valency 2. Cross multiplication is done. Therefore, we will get C2O4, and we have to derive the least whole number. Therefore, it is divided by 2. Therefore, we will get CO2. म्हणजे या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप द्यायचं आहे. एकमेकांच्या व्हॅलन्सीज एकमेकांच्या पायात अडकवणे, असं याला मी गमतीनं म्हणत असतो. आणि अशा प्रकारचे एकमेकांच्या व्हॅलन्सीज एकमेकांच्या पायामध्ये टाकल्या तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा याचं रेणुसूत्र CH4, याचं रेणुसूत्र NH3, याचं रेणुसूत्र FeS. कारण हे 2 जे आहेत यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन झाले, तिरकस गुणाकार जर झाले आणि त्यांना संक्षिप्त रूप दिलं तर FeS हे रेणुसूत्र तयार होतं. आणि या ठिकाणी ऑक्सिजनची व्हॅलन्सी कार्बनला आणि कार्बनची व्हॅलन्सी ऑक्सिजनला जर दिली तर C2O4 हे रेणुसूत्र तयार होतं. परंतु त्यांची आपण संक्षिप्त रूप देऊन त्याला CO2 असं रेणुसूत्र आपण तयार करणार आहोत.
अशा पद्धतीनं आपल्याला रेणुसूत्र कशी तयार करायची हे जर लक्षात आलं तर मग पुढे अनेक प्रकारची रेणुसूत्र कशा पद्धतीनं बनतात हे आपल्याला नक्की लक्षात येईल. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.